जी प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीची तयारी चालू आहे? भारतीय जनता पार्टीने आज आणि उद्या 2 दिवस भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या कार्यालयामध्ये महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांसाठी निवडणुकीचे अर्ज देण्याची व्यवस्था केली आणि आज आपण सकाळी 10 वाजता सुरुवात केली। आत्तापर्यंत जवळजवळ 2000 इच्छुक उमेदवारांनी हे अर्ज घेतलेले आहेत आणि ते भरून आमच्याकडे देतात। तोबा गर्दी म्हणजे प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, कारण महानगरपालिकेची ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामुळे सर्वत्र आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। उद्या पण आपण दिवसभरामध्ये हे अर्ज देणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीने विनामूल्य अर्ज देण्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह हा आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतो। ज्या पद्धतीने उत्साह त्या पद्धतीने सोबळाची तयारी आहे नाही, आम्ही तरी प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोण असेल या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे। 41 प्रभागांमध्ये आम्हाला दिसते की भारतीय जनता पार्टीकडे सक्षम माणसं आणि उमेदवार येताना दिसत आहेत। शेवटी महायुतीला अनुकूल आम्ही आहोत। राज्याच्या भारतीय जनता पार्टीने जो निर्णय केला जाईल त्यानुसार आम्ही पुढच्या वाटचाली करू। आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढायला तयार आहोत, पण शेवटी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, ज्या पद्धतीने आम्हाला सूचना येतील त्यानुसार आम्ही कार्यवाही करू। काय काय प्रतिसाद का आहे असं? कारण देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार काम करते, राज्यात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार काम करते। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास या देशामध्ये राज्यामध्ये पाहायला मिळतोय आणि पुण्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीचं जे संघटन आहे याच्यावरती एक विश्वास सामान्य कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांना खात्री आहे की पुण्यामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रीघ ही या शहराच्या कार्यालयात आपल्याला पाहायला मिळते। जर सोबळाचा निर्णय वरनं आला तर तुम्ही कसे तयार आहात आणि कशा पद्धतीने तुम्ही लढणार आहात? मी आपल्याला सांगितलं की 41 प्रभागांमध्ये आमच्याकडे आत्ता अर्ज येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात एकेका प्रभागामध्ये 60, 70, 80, 100 अशा पद्धतीने अर्ज येत आहेत। त्याच्यामध्ये आम्ही क्षमता, निवडून येण्याची क्षमता, सामाजिक समीकरण, भौगोलिक समीकरण हा सगळा विचार करून उमेदवारीचा निश्चित मला असं वाटतं की निर्णय केला जाईल। भारतीय जनता पार्टीची एक कोर कमिटी या विषयामध्ये बसेल आणि नंतर प्रदेशाकडे या नावांची शिफारस करून पाठवण्यात येईल। सर, जेवढं इच्छुक जे असतं तेवढं कॉम्पिटिशन जास्त, तर मग याचं काय कसं करणार आहात? कारण तुम्ही आत्ता सांगितलं की एका प्रभागातलं 60 अर्ज येतात। नाही, स्पर्धा ही तर राहणारच, पण शेवटी उमेदवारी 4 जणांना मिळणार आहे आणि कार्यकर्त्यांची ही मानसिकता नक्की आहे, परंतु स्पर्धा तर निश्चित राहणार। स्पर्धा असली तरी ती खेळीमेळीच्या वातावरणात राहील याची काळजी आम्ही घेऊ।